मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. भारतात वाहतूक समस्येचे दोन पैलू आहेत. शहरात अतिरहदारी तर खेड्यात रहदारीसाठी साधे रस्तेही नाही. अन्नधान्य, कपडे, औषधे, टपाल आणि खुद्द माणसे यांची भारतात सतत वाहतूक चालू असते. आकाशमार्गाने, जलमार्गाने आणि जमिनीवरून ही वाहतूक चालू असते. पण सर्वात महत्त्वाची आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते ती म्हणजे जमिनीवरून चालणाऱ्या रेल्वे, ट्रक्स, बसेस, मोटारी वगैरे वाहनांतून. परिच्छेद. भारतातील वाहतूक व्यवस्थेत रेल्वे ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी यंत्रणा आहे. रेल्वेने देशातील तसेच बाहेरील व्यापार वाढवण्यास मदत केली आहे. तसेच औद्योगिकीकरणाचा वेग वाढविण्यासही चालना दिली आहे. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या अशा अनेक शहरांचा उदय होण्यास रेल्वे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहे. प्रवाशांपेक्षाही मालाची वाहतूक करण्याभोवती रेल्वे यंत्रणा जास्त केंद्रित झालेली आढळते. परंतु अजूनही देशाचा कितीतरी भाग रेल्वेच्या सेवेपासून वंचित राहिलेला आढळतो. परिच्छेद. रस्त्यावरील वाहतूक सुकर व्हावी म्हणून स्वातंत्र्यानंतर रस्त्याच्या बांधणीस विशेष उत्तेजन देण्यात आले. देशात विविध प्रकारचे सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पण चांगल्या पृष्ठभागाचे रस्ते केवळ 40% आहेत. देशातील सुमारे 50% गावे अजूनही कोणत्याही प्रकारच्या रस्त्यापासून वंचित राहिलेली आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांसाठी, विशेष चांगल्या दर्जाच्या रस्त्यासाठी कितीतरी जास्त तरतूद करणे आवश्यक आहे. परिच्छेद. शहरातील गर्दीचा प्रश्न हा जागतिक स्वरूपाचा आहे. अफाट लोकसंख्येचे केंद्रीकरण व वाहनाच्या संख्येत होणारी वाढ यामुळे वाहतूक ठप्प होण्याचाच धोका उद्भवतो. अतिशय गर्दीच्या रहदारीच्या भागात वाहनांचा वेग बैलगाडी एवढा कमी झालेला असतो. पदपथावरून चालणे किंवा रस्ते ओलांडणे अशक्य होऊन बसले आहे. पदचारी आणि निरनिराळ्या प्रकारची व क्षमतेची द्रुतगती वाहने यामधील संघर्ष वाढून अपघातांची संख्या अधिक वाढत आहे. मोटारींना चालण्यास जागा नाही. उभ्या करून ठेवण्यास तर त्याहूनही कमी जागा आहे. महानगरातील रहदारीने गंभीर स्वरूप धारण केले असून अनेक क्षेत्रातील प्रगतीसच बाधा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्याचे, विशेषतः खर्चात बचत करून सुधारणा करण्याचे प्रयत्न हे केवळ असलेली समस्या आणखी वाढविण्यात असे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक समस्येचा विस्तृत दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जमीन वापराचे निश्चित नियोजन, भावी काळातील शहररचना व खुद्द वाहतूक समस्या या सर्वांचा विचार करून त्यांच्याशी संबंधित उपायांचा विचार केला गेला पाहिजे. परिच्छेद. शहरातील रस्त्यांवरील रहदारीची प्रचंड गोंधळाची अवस्था व लोकांच्या आणि वाहनांच्या हालचालींना येत असलेले विविध अडथळे यांचे निराकरण करण्यासाठी दूरदृष्टी व नियोजन यांची आवश्यकता आहे.